जितका जयंत त्याच्या बायकोसाठी करतो आणि प्रेम करतो तसंच अक्षयचं त्याच्या खऱ्या बायकोवर म्हणजे माझ्यावर प्रेम आहे. मला माहित आहे माझ्या याच्यावर खूप विश्वास आहे आणि काही झालं कितीही जण किंवा कुठलीही मुलं आली हिच्याकडे तरी ही शेवटी माझ्याचकडे येणार आणि सांगायला अरे अक्षय तो असं करत होता. अक्षय मुलं हा जाऊ दे ना, मुलगा आहे त्याला आवडली असतील तर होऊ दे, त्यांनी कन्फ्युज केलं सोडून दे. मला जर दिसलं तरी मी स्वतः तर रागाने बघतेच, पण नंतर मी त्या बाबतीत पूर्ण उलटच आहे. म्हणजे मी जे बोललो ना की मी हिला एकदम देऊन टाकतोय, पण ही थोडीशी जर माझ्याजवळ कोण आलं तर हिला थोडंसं वाटतं. आपल्या पार्टनरच्या बाबतीत मी आहे. ज्या दिवशी याचा वाढदिवस होता एवढा पाऊस झालेला की पूर आलेला तिथे बाईमध्ये, एवढं सगळं झालं. पण काय नाही, जायचं तर होतच. तर मी हिला न कळत तिचे जे कोएक्टर्स होते त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून ऍड्रेस काढून मी तिच्याकडे गेलो. आणि मला काहीच माहित नव्हतं. बरं, माझा बर्थडे होता आणि हे मला कळू नये म्हणून तो माझ्याशी भांडला पण होता. सो आय एम येस, मला नेहमीच असं वाटतं की आय एम लकी बिकॉज हा माझ्या आयुष्यात आहे. बरं, तुला पण वाटतं ना? हो हो. एक कोणतरी आजी आल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की का करताय तसं, तुमच्या डिरेक्टरला सांगा एवढं नाही होत खऱ्या आयुष्यामध्ये, एवढं टॉर्चर कुठलाच नवरा नाही करत, काय दाखवताय तुम्ही, हे तू खरंच कसं सहन करते. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूजेसाठी बसली आम्हा दोघांची जोडी. अक्षय रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर शेलार मामा प्रस्तुत चैत्र नवरात्रोत्सव साजरा होता आणि त्या निमित्ताने नवदंपत्य माझ्या सोबत आहे. कसे आहात दिव्या, अक्षय? मस्त. बरं, जोडीने पूजेला बसलेला. सो लग्नानंतर आता सवयच झाली असेल, पण इथे कसा अनुभव होता? खूप छान अनुभव होता आणि हा खरं तर योग जुळून आला आणि आमच्या नशिबाने आम्हाला देवीची थोड्या वेळासाठी सेवा करायला मिळाली. यासाठी खरंच आम्हीच खूप लकी आहोत. म्हणून ही गोष्ट, हे कार्य आज आमच्या हातून घडलंय. गेल्याच महिन्यात आमचं लग्न झालं. लग्नानंतर एक घरची पूजा झाली, त्यानंतर आम्हाला या पूजेला बसण्याचा मान मिळाला. तर त्यामुळे खूप छान वाटतंय. बरं, आम्ही मालिकेत पाहतोय जान्हवी म्हणून आता सगळेजण ओळखायला लागले. सो जयंतकडनं जे टॉक्सिक ट्रीट मिळतंय, सो त्याचे प्रोमो बघून वगैरे तुला कसं, म्हणजे तुझी काय रिॲक्शन आहे आम्हाला जाणून घ्यायचंय. नाही म्हणजे मी त्याला ऍज अ अभिनय समजून किंवा स्क्रिप्टची रिक्वायरमेंट समजून मी हे करून टाकतो त्याला, आणि जे काय पण तो कधीच रिॲक्ट नाही करत. म्हणजे तो त्याचं म्हणणं असं असतं की तुझं काम आहे आणि ते लोकांना, आता जसं की त्याचं काम नाही आवडत आहे, जयंतचं काम नाही आवडत आहे, सो ही त्याच्या कामाची पोचपावती आहे की तो त्याचं काम खूप छान पद्धतीने करतोय म्हणून ते लोकांना खटकतंय. आणि माझ्यासाठी त्याला असं काही नाही, छान करतेस, चांगलं करतेस, फक्त कधी जर एक्सप्रेशन वाईज किंवा मेकअप वाईज असं काय तर छोट्या छोट्या नुक्स तो काढून मला सांगतो की दिव्या हे असं होऊ शकतं, हे अशी दिसू शकतेस, एवढंच, बाकी काही म्हणणं नसतं त्याचं. पण आता कथेमध्ये जे काही असे चेंजेस येतात किंवा आता गोष्ट पुढे चालली आणि ते टॉक्सिक हळूहळू वाढत जसं चाललंय तसं मनोमन वाटतं की बाबा भाग्यवान आहे किंवा माझा नवरा चांगला आहे. मला त्या दिवशीच कोणीतरी म्हणालं की जसं म्हणजे अक्षय म्हणजे ज्या पद्धतीने आहे, जयंतची जर एक नेगेटिव्ह बाजू सोडली की ज्या पद्धतीचा जयंत टॉक्सिक आहे तसा अक्षय टॉक्सिक नाहीये, इतकाच फरक आहे. नाहीतर जितका जयंत त्याच्या बायकोसाठी करतो आणि प्रेम करतो तसंच अक्षयचं त्याच्या खऱ्या बायकोवर म्हणजे माझ्यावर प्रेम आहे. सो आय एम येस, मला नेहमीच असं वाटतं की आय एम लकी बिकॉज हा माझ्या आयुष्यात आहे. बरं, तुला पण वाटतं ना? हो हो. बरं, काय फिल्मी गोष्टी केल्यात काय आणि तुझ्यासाठी किंवा हिने तुझ्यासाठी? कारण की आपण मालिका विषयामध्ये फार पाहत असतो ना की असं सरप्राईज देणं असू दे किंवा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे गेस्चर मॅटर करतात. सो तुला काय ते छोटे छोटे गेस्चर जे सांगायला आवडते की तुला छान वाटतं आणि तुला सांगायला आवडेल की हिचे? त्याने खूप सरप्राईजेस दिल्यात. म्हणजे माझी अगदी पहिली सिरियल जी होती त्याच वेळेस मी शूटिंग निमित्त वाईला होते आणि माझा बर्थडे आला होता. आणि माझं काही मुंबईत येणं नव्हतं, पण त्याने न कळत माझ्या म्हणजे मला न सांगता तो आला होता वाईमध्ये त्याने. माझ्या भावाचं लग्न होतं आणि लग्न उरकून भर पावसात मी आलेलो आणि त्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी याचा वाढदिवस होता एवढा पाऊस झालेला की पूर आलेला तिथे बाईमध्ये, एवढं सगळं झालं.
पण काय नाही, जायचं तर होतंच. तर मी हिला नकळत तिचे जे कोएक्टर्स होते त्यांना त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून ऍड्रेस काढून मी तिच्याकडे गेलो. आणि मला काहीच माहित नव्हतं. बरं, माझा बर्थडे होता आणि हे मला कळू नये म्हणून तो माझ्याशी भांडला पण होता, कारण मला काहीच क्लू मिळू नये म्हणून. आणि अशा पद्धतीने त्याने सरप्राईज दिलं होतं आणि खूप छान पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता. आणि सरप्राईजेस द्यायची खासियत आहे खरं तर त्याची, तो देत असतो. अगदी गेल्या वर्षी बर्थडेचं सरप्राईज मिळालंय मला. सो तो असा आहे. मला आवडत नाही पण मला द्यायला आवडतात सरप्राईज, मला स्वतःला आवडत. बरं, मला असं वाटतं की कदाचित तो व्हिडिओ पाहिलेला आहे की सरप्राईज रील असणार तो, कारण की मला पण असं वाटतंय की ह्यानी केलं होतं, ते रील आहे बहुधा त्याचा. बरं, आता हे विचारायला आवडेल की तुमच्या दोघांची जोडी, अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा खूप छान दिसतो आणि आधीपासूनच लोक अप्रिशिएट करतात तुम्हाला पाहून. तर कधी कधी असं होतं का की ह्याच्या भोवती मुलींचा गराडा जमतो किंवा तुला कळतं की डबल लुक जातात, आणि हिच्या बाबतीत कारण खूप सालस सुंदर सोजवळ दिसणारी बायको, त्यामुळे असे अनुभव आलेत तुम्हाला जे सांगायला आवडेल? तिला माझ्याबद्दल येतात पण मला हिच्याबद्दल असं काही येत नाही. म्हणजे मी ओके असतो, कारण मला माहित आहे माझा हिच्यावर खूप विश्वास आहे. आणि काही झालं कितीही जण किंवा कुठलीही मुलं आली हिच्याकडे तरी ही शेवटी माझ्याचकडे येणार आणि सांगायला, अरे अक्षय तो असं करत होता. अक्षय मुलं, हा जाऊ दे ना, मुलगा आहे त्याला आवडली असतील तर होऊ दे. त्यांनी कन्फ्युज केलं, सोडून दे. मला जर दिसलं तरी मी स्वतः तर रागाने बघतेच, पण नंतर मी हिच्या बाबतीत पूर्ण उलटच आहे. म्हणजे मी जे बोललो ना की मी हिला एकदम देऊन टाकतोय, पण ही थोडीशी जर माझ्याजवळ कोण आलं तर हिला थोडंसं वाटतं आपल्या पार्टनरच्या बाबतीत. सो मी आहे तुला गोड. बरं, आता प्रेक्षकांकडून काय प्रतिसाद मिळतोय मालिकेच्या दृष्टिकोनातून विचारते, भेटून वगैरे, कारण की आपल्याला मेसेजवर तर भेटतात. आता इथला एक्सपिरियन्स सांगेल. एक कोणतरी आजी आल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की का करताय तसं, तुमच्या डिरेक्टरला सांगा, एवढं नाही होत खऱ्या आयुष्यामध्ये, एवढं टॉर्चर कुठलाच नवरा नाही करत, काय दाखवताय तुम्ही हे, तू खरंच कसं सहन करते. आणि माझं तर होतं त्यांना सांगणं की अहो सिरियल खरं नाहीये, प्लीज हे खरं मानू नका, फक्त हा थोडासा तुमचा विरंगुळा व्हावा म्हणून आम्ही ते सिरियलच्या माध्यमातून तसं काही दाखवतोय. पण खूप स्पेशली जयंतचं टॉक्सिक वागणं, जयंतचा टॉर्चर जो जान्हवीसाठी आहे, हा प्रेक्षकांना खरंच खरा वाटतोय. सो माझं एवढंच सांगणं आहे सगळ्यांना की जेव्हा सिरियल आहे हे सांगण्यात येतं तेव्हा ते सगळं काल्पनिक असतं, हे प्रेक्षकांनी प्लीज ही गोष्ट समजावी. आणि थोड्या वेळाचा विरंगुळा म्हणून आपल्याला हे दाखवलं जातंय असं म्हणूनच ती सिरियल बघावी. प्रत्यक्षात असं काहीही घडत नाही. सो प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मनाला लावून घेऊ नका, हेच माझं सांगणं. ही अभिनयाची पोचपावती असली तरी सुद्धा त्याच्यासाठी अभिनयाची पोचपावती आहे. तो उत्तमरित्या जयंत प्ले करतोय म्हणून आज लोकांना ते खरं वाटतंय. हे जितकं खरं आहे तितकंच दाखवतोय ते खरं नाहीये, हे पण तितकंच खरं आहे. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि छान पूजेला वगैरे बसलात. तर आपण, मला वाटतं इंटरव्ह्यूची सांगत आहे का, छान उखाण्याने करूया का? आई ग, मला माहिती असतं तर मी निदान पाठ करून आले असते ग उखाणे. मला खरंच उखाणे आता लक्षात नाहीयेत. मला येतात खूप, मी करेन मदत, पण तू तरी कर. आधी सांग, तू काहीतरी सांग मम्मी. मी पण बनवते उखाणा, तर काय? हा जमलं मला. हा जमलं. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूजेसाठी बसली आम्हा दोघांची जोडी. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूजेसाठी बसली आम्हा दोघांची जोडी. अक्षय रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. वा वा, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.